नमस्कार, मी पत्रकार निरंजन देशमुख. अकोले टाइम्स मध्ये आपणा सर्वांचे हार्दिक स्वागत. आपल्याला माहितच आहे की अकोले टाइम्सच्या अकोले कट्टा या सदरामध्ये आपण विविध जे क्षेत्रामध्ये ज्यांनी काम केलेलं आहे, सामाजिक असेल, राजकीय असेल, त्याच्यानंतर क्रीडा क्षेत्र असेल, याच्यात ज्यांनी वैविध्यपूर्ण काम केलेलं आहे, आपण त्यांच्या मुलाखती घेत असतो. अशीच मुलाखत आपण आज घेणार आहोत. आपल्याच अकोले तालुक्यातील एक अतिशय सामाजिक विमुख व्यक्तिमत्व की ज्यांनी आपल्या कार्यकर्तृत्वातून एक वेगळा ठसा समाजासमोर उभा केलेला आहे, एक आदर्श समाजासमोर घालून दिलेला आहे. तेच आपल्या अकोले तालुक्यातील ब्राह्मणवाडा येथे अगस्ती एज्युकेशन संस्थेच्या शाळेमध्ये ज्यांनी नोकरी केली, बरेच वर्ष त्यांनी सेवा केली आणि आज ते सेवानिवृत्त झालेले आहेत. आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत आणि बातचीत करत असताना त्यांनी समाजासाठी एक नोकरी व्यतिरिक्त जे आयुष्य अर्पण केलेलं आहे, ते सगळ्याचा संपूर्ण आपण जो संघर्ष आहे त्यांचा, तो आपण त्यांच्याशी बातचीत करून घेणार आहोत. तर आपल्या सर्व प्रेक्षकांना अभिनंदन करतो आणि आपल्या आज स्टुडिओ मध्ये आहेत आदरणीय रमेश बायती सर. नमस्कार सर. नमस्कार सर, पहिला प्रश्न तुम्हाला असा विचारायचा आहे की तुम्ही आज सेवानिवृत्त लिपिक म्हणून काम केलेलं आहे. तर सेवानिवृत्त लिपिक म्हणून काम करत असताना एक शिक्षकी पेशा, ज्यानंतर एक शिक्षण संस्था, इथून तुम्ही प्रवास जो केलेला आहे की समाजकार्य, एक उद्योजक, हे तुम्हाला कसं सुचलं आणि तुम्ही कशा पद्धतीने इथं आलात? ही माझ्या परिस्थितीचा दबाव माझ्यावर होता. मिळेल ती नोकरी करणं मला गरजेचंच होतं. त्यातून मला नोकरीमध्ये यावं लागलं. सर्वप्रथम माझा नोकरी शिरकाव झाला तो अकोला स्टेट बँकेमध्ये. माननीय श्री सोमन साहेब आणि भालचंद्र भावसार यांच्या सहकार्याने तिथं मी रजेच्या कालावधीमध्ये कामाला लागलो. पण माझी नोकरी पूर्ण होण्यासाठी 15 दिवस कमी असतानाच BC ॲक्ट लागू झाला आणि त्यावेळेला जे ओपनचे लोक होते ते काढले गेले. त्यात माझाही नंबर लागला आणि मी बेकार झालो. मात्र बेकारी मला काही फारशी लागली नाही. नंतर त्वरित अगस्ती अकोले एज्युकेशनच्या कॉलेजमध्ये माझी नेमणूक झाली, लिपिक म्हणून नेमणूक झाली. मला सांगायला निश्चितपणे अभिमान वाटतो की अकोले एज्युकेशनचा सर्वात पहिला कर्मचारी मी आहे. आज जे कर्मचारी आहेत त्या सर्वांच्या अपॉइंटमेंट ऑर्डर मी स्वतः टाईप करून दिलेले आहे. सर, त्यावेळेस कोण कोण आपले सहकारी होते तिथे नोकरी करत असताना? प्राचार्य रामा आत्रे, जे आता इथं आपल्यात नाहीये, रमेशचंद्र खानगे, विठ्ठलराव मोरे, विजयराव देशमुख, अनंत पाटील, नंदकुमार रासने, पवार सर, ही नावं मला सांगते आता. आणि गुरुवर्य बाह नायकवडी सर यांच्या मार्गदर्शनानुसार आपले कसं संस्था कशी विकसित झाली, त्यावेळेस तुमचं कसं राहायचं? नाही, त्यावेळेला मी फक्त एकच वर्ष कॉलेजमध्ये काम केलं. पण कॉलेजला अनुभवी व्यक्ती पाहिजे आणि मला अनुभव नाही, म्हणून माझी नेमणूक अगस्ती विद्यालयात केली गेली, अगस्ती एज्युकेशनमध्ये. आणि तिथून पुढे मी अगस्ती एज्युकेशनशी संबंधित आलो. आणि बाहा नायकवडींचे यांचे माझे संबंध वडील मुलाप्रमाणेच राहिले, पिता पुत्राप्रमाणेच. त्यांनी माझ्यावर भरपूर विश्वास टाकला. विश्वास तरी किती टाकावा, तर त्यांनी मला लेटर पॅडवर कोऱ्या सह्या माझ्याकडे ठेवलेल्या आहेत. लेटर पॅडवर ठेवलेल्या. त्याचा कुठेही कधीही दुरुपयोग झाला नाही. एवढंच नाही तर आमच्या अगस्ती एज्युकेशनमध्ये जे जे त्यावेळेला शिक्षक होते, हेडमास्टर होते, त्या सर्वांच्या लेटर पॅडवर रेव्हेन्यू स्टॅम्पवर सुद्धा सह्या माझ्याकडे आहेत. वेळ प्रसंगी शासकीय कामासाठी त्याचा वापर केलेला आहे. असं आज आपण बघतो की विश्वास नावाची गोष्ट आज समाजामध्ये शिल्लक नाही. आज म्हणताना जुनं ते सोनं, म्हणजे पूर्वीचे लोक फार चांगली होती, पूर्वी फार विश्वासाचं जग होतं. मग हे तुमच्या रूपाने आम्हाला आज इथं पाहायला मिळालं की बाळा नायकवडी सरांनी तुमच्यावर एवढा मोठा विश्वास टाकायची की कोऱ्या लेटर पॅडवर सही देऊन टाकायची. आज जो अगस्ती एज्युकेशनचा वटवृक्ष फुललेला आहे, तो फुललेला वटवृक्ष एक वीट न वीट जी आपण देणगी स्वरूपातून बांधले, खोल्या असतील, क्रीडांगण असेल, तर तो कसा प्रवास झाला तो शाळेचा तुमच्या कालावधीमध्ये? माझ्या कालावधीत सर्वात महत्वाचा प्रवास म्हणजे मी स्वतः BComचा विद्यार्थी आहे. बँकेचंही कामकाज मला होतं. परंतु शाळेची जी आर्थिक घडी होती संस्थेचीच, ती व्यवस्थित नव्हती. काही त्यात गैरव्यवहार काही नाहीये, पण अनियमितपणा त्याच्यात होता आणि त्यामुळे बऱ्याच मोठ्या प्रमाणात ग्रँट्स आमच्या बुडत होत्या. नंतर माझ्या ताब्यात बाहा नायकवडीने अगोदर अगस्ती विद्यालय आणि संपूर्ण संस्था घेऊन टाकली.
मी तपासल्याशिवाय कोणताही हिशोब सिनियर ऑडिटरकडे जात नव्हता तपासणीला. हा माझ्यावर फार मोठा हे टाकला आणि मी त्याचा अभ्यास करून अधिकाधिक आपल्याला ग्रँट कशा मिळवता येतील तो प्रयत्न केलेला आहे आणि त्यात मी निश्चितपणे यशस्वी झालेलो आहे. त्यातून आपल्याला अधिक चांगल्या ग्रँट्स मिळवता आले आम्हालाही संस्थेला. त्यातून संस्थेचा फायदा होत गेला आणि संस्थेचा झाला म्हणजे आपोआप विद्यार्थ्यांचाही होतो, इमारतीही वाढतात. कधी कधी शिक्षक नेमणुकीमध्येही सुद्धा बहा नायकवडींनी आमचा सल्ला घेतलेला आहे. म्हणजे आम्ही फार मोठे आहोत असं काही नाही, पण आम्ही व्यवहारात वागतो म्हणून त्यांनी आमचा सल्ला घेतलेला आहे. शिक्षण संस्थांमध्ये काम करत असताना, शिक्षण चळवळीमध्ये काम करत असताना आज तुम्ही रिटायर झालेला आहात, सेवानिवृत्त झालेला आहात. आपण समाजामध्ये बघतो की अशी उदाहरणं आहे की जी रिटायर मंडळी आहे, निवृत्त मंडळी आहे, त्यांनी कुटुंबासाठी वेळ दिलेला आहे, आपला प्रपंच मुख्य ठेवलेला आहे आणि प्रपंचाची वाढ हीच त्यांची ध्येय ठेवलेली आहे. परंतु आम्ही असं बघतोय की तुम्ही निवृत्तीनंतर समाजकार्याकडे वळाला आहात. तर समाजकार्याकडे का तुम्ही प्रेरणा का वळाली, तुम्ही का वळाले तिथे? माझं जे शिक्षण झालं ती माझी गरिबीची परिस्थिती होती. माझं शिक्षण पूर्णपणे थांबलं होतं. आमच्या वेळेला 11वी होती SSC म्हणजे. ते 11वीला शिक्षण थांबल्यानंतर मला समाजाने मदत केली. मला समाजाने नगरला नेऊन ठेवलं, तिथं मला शिकवलं आणि हे ऋण मी कायम लक्षात ठेवतो. आता माझी जेव्हा आर्थिक परिस्थिती खराब होती मी बँकेचं पिग्मी स्कीमचं कामही चालू केलं. पण जेव्हा सेवानिवृत्त झालो त्यावेळेला लक्षात आलं की आपणही आता काही देणं लागतोय आणि त्या भावनेपोटी साधारणतः निवृत्तीच्या 2-3 वर्षापूर्वीच मी बँकेचं कलेक्शन करीत असताना त्यातून मला जो नफा मिळेल, नफा मानण्यापेक्षा कमिशन मिळेल, ते सर्व कमिशन मी असं कोणाला तरी मदत म्हणून देत होतो. एखाद्या देवधर्माला, एखाद्या अडीअडचणीच्या विद्यार्थ्याला, एखाद्या आधू माणसाला, आजारी माणसाला ह्याला मी देत होतो. त्यातून मला माझं आत्मिक समाधान मिळालेलं आहे. अतिशय गरीब परिस्थितीतून अतिशय हलाखीचे चटके बसल्यानंतर बायती सरांनी एक समाजाला आपण काहीतरी देणं लागतो समाजाचे म्हणून त्यांनी चटके जे अनुभवलेले आहे, जी समाजामध्ये गरिबी असते ती त्यांनी स्वतः अनुभवलेली आहे. म्हणून त्यांनी निवृत्तीनंतर एक समाजाचं दातृत्व त्यांनी स्वीकारलेलं आहे आणि समाजामध्ये जे काही गोरगरीब मुलं आहेत, मग त्यांचा शालेय शिक्षणाचा खर्च असेल, मंदिराला जर एखाद्या फरची लागत असेल तर ती फरची असेल, म्हणजे एक समाजासाठी काम करण्याची जी तळमळ आहे, कारण त्यांनी स्वतः ते भोगलेलं आहे. आणि सर तुम्ही जे सगळं भोगलंय, एवढा संघर्ष तुम्ही केलेला आहे, तर तुम्हाला साथ कुणाकुणाची मिळाली म्हणजे त्या गरिबीच्या काळामध्ये ज्यावेळी तुम्ही चटके सोसत होता? सर्वात महत्वाचं म्हणजे माणिक भाऊ काबरा हे आमचं दैवतच. त्यांच्याच प्रयत्नातून माझं पुढे शिक्षण होऊ शकलं. शिक्षण झाल्यानंतर नंतर बाहा नायकवाडी, आदरणीय गुरुवर्य बाहा नायकवाडी यांनी मला साथ दिली. त्यांच्या रूपाने मला एक रोजीरोटी निश्चित झाली. मध्यंतरीच्या काळामध्ये तुम्ही कर्जबाजारी झाला होता, भरपूर अतिशय तुमची बिकट परिस्थिती झाली होती आणि तुम्हाला स्वतःची जी आपण म्हणतो आई असते, आपली जमीन जी असते ती आपण काळी आई मानतो जिला, की जमीन विकायची म्हणल्यावर काळजाला कुठेतरी एक ठेच लागते. तर तुम्हाला जमीन सुद्धा विकावं लागली, जागा विकावं लागल्या, अतिशय खडतर प्रवास झाला. मग हा सगळा प्रवास करत करत म्हणजे कसा झाला हा प्रवास? जमीन का विकावं लागली? जमीन मला माझ्या आर्थिक अडचणीमुळेच विकावी लागली. ढोकरी येथे माझी 2.5 एकर जमीन होती, तर ती मला माझ्या आर्थिक अडचणीमुळे विकावी लागली. कर्ज भरपूर वाढलं होतं. नंतर अजून काही दुर्दैवाचे फेरे येत गेले आणि माझ्यावर भलं मोठं कर्ज चढलं. माझे दोन्ही घरं बँकेकडे गहाण होते. लोकांची वैयक्तिक देणेदारी राहिली होती. फक्त एवढंच एक राहिलं होतं की रस्त्यावर कोणीही पैसे मागायला माझ्याकडे आलं नाही. झाकली मूळ 1.25 लाखाची राहिली. माझी इज्जत शाबीत राहिली. एवढा कर्ज तुमच्या डोक्यावर होतं, मुलाबाळांचं शिक्षण होतं, घर प्रपंच चालवण्याचा प्रश्न होता. एवढं सगळं चक्र असताना कधी आत्महत्येचा विचार किंवा सुसाईड करण्याचा विचार, नैराश्याचा विचार आला होता का मनामध्ये? कधीच नाही, कधीच नाही आला. आपण समाजासाठी बायती सर अतिशय आदर्श आहे, कारण 15 ते 20 लाखाचं कर्ज डोक्यावर असताना सुद्धा आणि घर खर्च चालवण्याची नामुष्की असताना देखील त्यांनी आत्महत्येचा विचार त्यांना शिवला देखील नाही. त्यांनी परिस्थितीला तोंड दिलं आणि अतिशय खणखरपणाने ताट मानेने ती उभी राहिली. फक्त माझ्या घरापर्यंत देणेकरी आला नाही पाहिजे म्हणून त्यांनी अतिशय पॉझिटिव्ह, आपण जे म्हणतो सकारात्मक दृष्टिकोन ठेवून त्यांनी लढायला शिकवलेलं आहे. मला जास्त बाहेर काय राहता येत नव्हतं, कारण माझे वडील, आई तर माझी अगोदरच गेली होती,
पण माझे वडील दोन्ही डोळ्यांनी आंधळे, घरात संडास पण नाही, त्यांना हात धरून बाहेर न्यावं लागत होतं आणि हे 17 वर्ष मी सांभाळलं. त्याच्यामुळं त्यांच्यासाठी कुठं परगावी जाऊन मुक्काम करणे वगैरे हे मला शक्य नव्हतं. अजून काही मोठी भरारी घेताना पुन्हा मी संध्याकाळी घरीच आलो पाहिजे ही काळजी होती. आई वडिलांसाठी घरी येण्याची जी जिद्द आहे ही खरंच आजच्या समाजासाठी एक म्हणजे अंजन आहे. कारण आज आपण जर बघतो की जी शिकलेली मुलं आहेत दोघंही नोकरीला असतात पण त्यांना आईबाप नकोशे असतात. ते आईबाप त्यांना पोसणं अवघड जातं. परंतु बायती सरांना संध्याकाळी घाई लवकर घरी जायची घाई असायची कारण आपल्या आई वडिलांना ते सांभाळायचे. मी तर म्हणेन की आई वडिलांची सेवा केल्यामुळे त्यांची पुण्याही कामाला आली आणि आज त्यांचं चांगलं झालं. काय वाटतं तुम्हाला बायती सर? निश्चितपणे मला त्यांचे आशीर्वाद लाभलेच आहेत. कारण माझे मुलं त्याचप्रमाणे माझी सेवा करू इच्छितात. मला मी जेव्हा पेन्शनचे पैसे मुलांना देऊ केले माझ्या आयुष्यातला खूप खूप सुंदर प्रसंग येतो. मला जे पेन्शनचे पैसे मिळाले, ग्रॅच्युटीचे पैसे मिळाले ते मी दोन्ही मुलांना समान वाटायचा निर्णय घेतला. माझ्याकडे एक पैसाही न ठेवता आणि दिवाळी निमित्ताने जेव्हा सगळे एकत्र आले मी 2 चेक वेगळे वेगळे केले निम्मे. दोन्ही मुलांनी ते पैसे नाकारले आणि एक पैसाही त्यांनी घेतला नाही. उलट मला 16,000 पगार होता आणि आता 9,000 मला पेन्शन मिळते. तर ही जी जवळजवळ 10,000 तूट होती ती दोघांनी दरमहा 5,000 प्रमाणे मला भरून दिलेली. मुलांना आपल्या मुलांना सुद्धा बायती सरांनी अतिशय स्वावलंबी बनवलेलं आहे आणि ते आज उद्योजक आहेत, चांगल्या पदावर काम करतायत, स्वतःचा उद्योग व्यवसाय सांभाळतायत. तर मला सांगा सर, तुम्ही नोकरीमध्ये असताना आपल्या मुलांना तुम्ही उद्योग व्यवसायाचं कसं प्रशिक्षण दिलं? म्हणजे काय तुमच्या मनामध्ये फिलिंग होतं त्यावेळेस? नाही, यांनी स्वतः बाहेर पडलं पाहिजे. पाखरू आहे, स्वतःच्या पंखाने उडालच पाहिजे. त्याप्रमाणे त्यांना मी शिकवीत गेलो आणि सर्वात जास्त म्हणजे त्यांना परिस्थिती शिकवत होती मुलांना की असं केलंच पाहिजे. त्यातून माझा मोठा मुलगा श्रीकांत हा अतिशय धडपड्या निघाला. त्याचं वक्तृत्व खूप चांगला जम आहे आणि कोणत्याही माणसाला आपुलकीचं करून घ्यायची त्याची कला आहे. त्या जोरावर जिथं लांबचंही कोणी नातेवाईक नाही, अतिशय दूरदूरची सुद्धा ओळख नाही, अशा नांदेड सारख्या ठिकाणी जाऊन त्यांनी स्वतःचा जम बसवलेला आहे. आता दुसरा मुलगा हा स्वतः काहीतरी करीत राहिला, प्रॅक्टिकल करत राहिला. दुर्दैवाने आमचं साई क्रिएशन नावाची जी कंपनी होती ती डब्याला आली, बुडली. पण त्यातून जे माझ्या लहान मुलाला शिकायला मिळालं ते त्याला आज यशोशिखरावर घेऊन गेलेली. आज एका चांगल्या कंपनीमध्ये तो मॅनेजर म्हणून काम करतो. त्या मानाने शिक्षण नाही, त्याच्यापेक्षा 4 पट शिकलेली मुलं त्याच्या हाताखाली आहेत. हे केवळ त्यांना परिस्थिती शिकू शकली. आयुष्य जगत असताना, जीवन जगत असताना अतिशय खडतर प्रसंग आहे, परंतु खडतर प्रवासातही मन स्वच्छ ठेवलं आणि प्रामाणिकपणा ठेवला आणि परिस्थितीची 2 हात करायची तयारी बायती सरांनी स्वतः तर ठेवलीच, परंतु आपल्या मुलांनाही ते शिक्षण दिलं. म्हणूनच आज त्यांचं कुटुंब एक आदर, सन्मान, मान सन्मानाने जगतंय आणि दुसऱ्यालाही प्रेरणादायी ठरतंय. अतिशय सुसंस्कृत, अतिशय चांगल्या विचाराने ते जगतायत. परंतु एक म्हण आहे की चांगल्या व्यक्तींना संकट येतात आणि जी वृक्ष असतात, जी सरळ झाडं असतात ती पहिली तोडली जातात, वेडी वाकडी झाडं पहिली तोडली जात नाही. त्याचप्रमाणे त्यांना देखील थोडासा त्रास होतोय की त्यांची सूनबाई आहे, त्या नोकरीला होत्या, परंतु तिथे तरी काहीतरी त्यांच्यावर अन्याय झाला आणि त्यांना तो संघर्ष काय आहे तो नेमकी? माझी सून ही अकोले कॉलेजमध्ये फिजिक्सची लेक्चर म्हणून कामाला होती, बिना अनुदानावर. अकोले कॉलेज, परंतु कुठलं अकोल्यात? अकोले कॉलेज, अकोले एज्युकेशन तालुक्याचे कॉलेज आहे. हिंद सेवा मंडळाच्या संचालक मंडळाशी माझे वैयक्तिक संबंध होते आणि 2008 मध्ये तिला तिथून राजीनामा देऊन मला इथं आणावं लागलं. त्यांच्या शब्दावर विश्वास ठेवून मला तिथल्या वरिष्ठांनी सांगितलं सुद्धा होतं की काही 2 व्यक्ती तिथं खलनायक आहेत, त्या तुम्हाला ते राहू देणार नाही. पण मी त्याच्याकडे दुर्लक्ष केलं आणि इथं आलो. 2012 मध्ये जेव्हा ग्रँटेबलला जागा झाली त्यावेळेला मात्र त्या जागेवर दुसऱ्याची नेमणूक केली. तीही खोटं दाखवून तो अतिरिक्त आहे असं समायोजन करण्याचा प्रयत्न केला. तो मी तुडवला आणि पुरावा सादर केला की तो अतिरिक्त नाही. त्यामुळे माझ्याकडे आता एकाच अधिकाऱ्याचे अतिरिक्त आहे आणि अतिरिक्त नाही अशी 2 पत्र आहेत. त्याच्याही पुढे जाऊन ज्या अधिकाऱ्याने अगोदर अतिरिक्त आहे असं पत्र दिलं तोच अधिकारी पुढे जाऊन त्याला 4/7/13च्या निकालाला अधीन राहून मान्यता देतोय.
पण लक्षात असं आलेलं आहे की 4/7/13 तो निकाल म्हणतो तो दावा 5/7/13 दाखल झालाय. तो अधिकारी उच्च न्यायालयाच्या नावाने खोटं बोलतोय हे लक्षात आलेलं आहे. त्याच्याही पुढे जाऊन मला शाळेने अनेक वेळेला देखील दिले की आम्ही 15 सालापर्यंत कोणाला नेमणुका दिलेले नाही, आदेश दिले नाही, तरीही खोटं बोलून त्यांनी 2010 साली नेमणुका देऊन त्या लोकांना बिन अनुदानावर घेऊन शासनाचं अनुदानही लागलेलं आहे. मी मात्र त्याविरुद्ध लढत आहे. पोलीस दावाही दाखल झालेला आहे आणि मी लढतच राहणार आहे. समाजसेवा करत असताना आणि चांगल्या संस्काराचं जतन करत असताना कायदेशीर लढाई सुद्धा सर देत आहेत. कारण छोटे मोठे प्रसंग आयुष्यात येत असतात. छोट्या मोठ्या गोष्टी आयुष्यात स्पीड ब्रेकरच्या रूपाने का होईना प्रत्येकाच्या आयुष्यात येत असतात. त्याला पर्याय नाही. मात्र हा लढा हा असाच चालू आहे. मी आता शेवटचा प्रश्न सरांना विचारणार आहे की सर, तुम्ही हा संघर्ष केला, जीवन जगण्याची कला शिकवली, तर आमच्या नवीन विद्यार्थ्यांना, नवीन तरुणांना, शेतकरी वर्गाला तुम्ही काय सांगू इच्छिता? कोणत्याही प्रसंगाला डगमगू नका, सामोरं गेलंच पाहिजे. परिस्थिती आढळ आहे, तोंड लपवणं हा काही त्याचा मार्ग होत नाही. संघर्ष झालाच पाहिजे, 2 हात कोरे केलेच पाहिजे. यश हे आपलंच आहे हे निश्चितपणे, हेच मुलांना मी सांगू इच्छितो. आजचे जे विद्यार्थी आहेत ते नोकरीच्या मागे पळतात, परंतु नोकऱ्या तर काही राहिलेल्या नाहीत. मग त्यांनी उद्योग व्यवसायात उतरणं आणि आत्मविश्वासाने प्रेरित होणं, काय वाटतं तुम्हाला? होय, त्यांनी व्यवहारात उतरलंच पाहिजे. आणि मी माझ्या स्वतःच्या अनुभव सांगतो, जर तुम्ही लोकांचा विश्वास संपादन करू शकला तर तुम्ही काहीही करू शकता. आता मी एक छोटं माझं उदाहरण सांगतो. मी जेव्हा एक जागा खरेदी केली त्यासाठी मला 21 लाख रुपयाची गरज होती. किती वेळात? सकाळी 10 वाजल्यापासून तर दुपारी 4 वाजेपर्यंत एवढ्या वेळात मला 21 लाख रुपये जमा करायचे होते. पण केवळ विश्वासावर मी तेवढे जमा करू शकलो, एक व्यवहार करू शकलो आणि त्याच व्यवहाराच्या जोरावर मला माझं कुटुंब कर्जमुक्त करता आलं. हे मी माझं निश्चितपणे सांगू शकतो. त्यासाठी मी कोणाला चिठ्ठी चपातीही दिली नाही, कोणाला 1 पैसा व्याजही भरलेलं नाही, पण हे विश्वासावर मिळालं. बँकेचं काम करीत असताना शेवटी 10-12 वर्ष तर मी कोणाला विनंती केलेली नाही, मला नवीन खातं द्या. पण आज मी अभिमानाने निश्चितपणे सांगतो की जी माझी खातेदार होती ते अजूनही त्यांनी कोणालाही खातं दिलेलं नाही. ते आजही मला म्हणतात तुम्हीच खातं चालू ठेवा, तुम्हीच चालू करा. अर्थात मी करणार नाहीये ते, पण आजही ते करतात. ही माझी फार मोठं भांडवल आहे असं मला वाटतं. आजच्या विद्यार्थ्यांना, शेतकरी वर्गाला आणि जे काही नवीन करू इच्छितात त्यांना बायती सरांनी अकोले कट्टातून एक चांगला संदेश दिलेला आहे. तो संदेश असा आहे की तुम्ही कुठलंही काम करा, कुठल्याही क्षेत्रात जा, आत्मविश्वास ठेवा, लढाईची तयारी ठेवा, कष्ट करायची तयारी ठेवा. कारण हे जे कष्टाचं आहे आईत खाऊनच नाहीये. फक्त मनामध्ये आत्मविश्वास पाहिजे. यश तुमचंच आहे. बघितलं ना, 21 लाखाची जागा घ्यायची होती, दिवसभरात 21 लाख रुपये त्यांना द्यायचे होते, परंतु त्यांनी तयार केली. एकदा का मार्केटमध्ये, समाजामध्ये विश्वास निर्माण झाला की आपोआपच सगळी विश्व आपल्यासाठी होतात आणि आनंद आपल्या घरात चालून येतो. तो आनंद आपल्या घरात चालून यायचा असेल तर मित्रांनो, आत्महत्या पर्याय ठरत नाही. अनेक अडचणींना, अनेक संकटांना त्यांनी तोंड दिलं, परंतु चुकूनही त्यांनी नैराश्याचे विचार केले नाही आणि सकारात्मक विचार हेच त्यांच्या यशाचे खरी गुरुकिल्ली ठरली असं अकोले कट्टातून आज सिद्ध झालेलं आहे. तर अकोले कट्टाला वेळ दिल्या संदर्भामध्ये आणि त्यांनी दिलखुलास गप्पा मारली त्याबद्दल मी बायती सरांचे अकोले टाइम्सच्या वतीने शतशः ऋणी आहे.